पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी तुकडेबंदी कायद्यातील दुरुस्तीमुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर 2025 मध्ये अधिसूचना प्रसिद्ध करत तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध झालेल्या जमीन व्यवहारांना नियमाधीन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विशेषतः वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे झालेले खरेदी विक्री व्यवहार आता नियमाधीन करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे तुकडेबंदी कायद्यामुळे खरेदीदारांच्या नावावर नोंद न झालेल्या जमिनी आता नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या जमिनीचे प्रलंबित फेरफार नियमित करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हे शिबिर मंडळ स्तरावर तसेच महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातही आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत वसई तालुक्यात 165, पालघर तालुक्यात 32 आणि मोखाडा तालुक्यात 5 अशा प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यातील 45 महसुली मंडळ क्षेत्रांमध्ये आणि 8 नगरी भागांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या जमिनीच्या नोंदी नियमित करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर.